नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो, रिटेलर मित्रांसाठी आपण जे औषधवाल्याचा औषधनामा ही जी सिरीज आपण चालू केली आहे त्याचा आज भाग 2 आपल्या पुढे मी घेऊन येत आहे आणि याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की डिस्काउंटचा जो आपल्या समोर एक ब्रह्मराक्षस उभा आहे, आपल्या मानगुटीवरती जे डिस्काउंटचं भूत आपल्या मानगुटीवर बसलंय, तर हे आपल्याला कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन काढायचं आणि डिस्काउंटच्या प्रॉब्लेमला, डिस्काउंटच्या अडचणीला आपण कशा पद्धतीने तोंड द्यायचं याच्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे। मी सचिन भालेकर। तर डिस्काउंट या विषयावरती चर्चा करताना मागच्या सिरीजमध्ये मी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने डिस्काउंट दिला जातो, कशा पद्धतीने डिस्काउंट लोक देतात आणि त्याचा परिणाम रिटेल सेक्टरवरती काय होतो आणि हे कशा पद्धतीने चालतं। आता तुम्ही म्हणाल की मग डिस्काउंटला उपाय आहे का? तर डिस्काउंटला 100% उपाय आहे असं मी म्हणेल, फक्त त्याच्यासाठी आपल्या रिटेलरची मानसिकता पाहिजे आणि आपण काही गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजेत, काही गोष्टी आपण चेंज केल्या पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिस्काउंटच्या सेक्टरमध्ये जर पाहिलं तर 2 प्रकारे आपल्याला हा डिस्काउंटवरती काम करता येईल। एक जे आहे ते म्हणजे संघटनात्मक पातळीवरती आपली जी पॅरेंट संघटना आहे म्हणजे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, या संघटनेने जर ठरवलं तर डिस्काउंट हा पॅटर्न पूर्णपणे आपल्या फील्डमधून 100% हद्दपार होऊ शकतो। तो कसा? तर आपण जर पाहिलं तर साधारणतः कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये, पुणे असू द्यात, मुंबई असू द्यात, नाशिक असू द्यात, औरंगाबाद असू द्यात, कुठेही आपण गेलात तर नवीन मेडिकल स्टोअर जर आपल्याला टाकायचं असेल तर नवीन मेडिकल स्टोअर्स टाकताना आपल्याला संघटनेचे सभासदत्व घ्यावं लागतं आणि संघटनेचे सभासद होण्यासाठी एक पावती करावी लागते। आता विषय कसा आहे की संघटनेचं सभासद होण्यासाठी पावती कंपल्सरी आहे, ती का घ्यायची? तर होलसेलर माल देणार नाही म्हणून। अशा प्रकारे एक प्रकारची दहशतच सगळ्या रिटेलरवरती आहे। मग हे जर संघटना करू शकते, इतकी ताकद संघटनेची जर आहे की पावती जर नसेल किंवा तुम्ही मेंबर झाला नाहीत तर तुम्हाला माल दिला जाणार नाही, मग माझा सरळ प्रश्न आहे की संघटनेने, प्रत्येक जिल्ह्याच्या संघटनेने, प्रत्येक तालुक्याच्या संघटनेने आपल्या भागासाठी जर नोटीस काढली की जो कोणी डिस्काउंट देईल आणि दुसऱ्याच्या व्यवसायावरती गदा आणण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही 25,000 रुपये दंड करू किंवा त्याला आम्ही बॅन करू। आता आपण म्हणाल मग कायद्याने बॅन करणं किंवा असा दंड करणं कायद्याने मान्य आहे का? मग पावती न घेता माल दिला जाणार नाही अशा प्रकारची दहशत तर संघटना बसवतेच ना। मग आपल्याला आपल्याच सभासदांच्या हितासाठी, रिटेलरच्या हितासाठी जर असा काही नियम आपल्या संघटनेच्या माध्यमातून करता आला की जर तुम्ही डिस्काउंट जर दिला आणि तो जर पकडला गेला, तो जर सापडला गेला किंवा जो कोणी डिस्काउंटचा बोर्ड लावेल त्याला 25,000 रुपये दंड संघटनेकडून करायचा, तर हा जर प्रकार आपण जर संघटनेने आपल्या केला तर मला नाही वाटत की डिस्काउंटचा हा जो प्रकार आहे हा कुठेही महाराष्ट्रामध्ये टिकेल। शक्यच नाही टिकणं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत। लगेच काही जण म्हणतील ऑनलाईनचं काय करणार? आपण एका टप्प्यावरती येऊ ना। आधी आपलेच रिटेलर, आपलेच बांधव, आपलेच काही मेडिकलवाले आपल्याच मेडिकलवाल्यांच्या मुळावरती उठलेत आणि आपल्याच मेडिकलवाल्यांना डिस्काउंटच्या माध्यमातून ते संपवायला निघालेत, यांना पहिला आळा घालून ना। हा प्रकार जास्त आहे ऑनलाईनपेक्षाही। ग्रामीण भागात अजून ऑनलाईन पोहोचलेलं नाही, तालुक्याच्या ठिकाणी अजून ऑनलाईन पोहोचलेलं नाही बऱ्यापैकी। म्हणजे काही जण म्हणतील आमच्या इथे येतं, ठीक आहे येत असेल पण तेवढ्या प्रमाणामध्ये पोहोचलेलं नाहीये। म्हणजेच तालुका स्तरावरती असेल किंवा अगदी गाव पातळीवरती असेल त्या ठिकाणी डिस्काउंट देणारे कोण आहेत? आपलेच भाऊबंद आहेत। मग आपलेच जे सहव्यावसायिक आहेत किंवा आपलेच व्यवसाय बंधू आहेत, यांना जर आळा घालायचा असेल तर संघटनात्मक पातळीवरती हा निर्णय आपण घेऊ शकतो। आम्ही शिरूर तालुक्यामध्ये जे सणसवाडी म्हणून गाव आहे, त्यानंतर कारेगाव आहे, इथे 1-2 वर्षापूर्वी प्रयोग केला होता। सगळ्या मेडिकलवाल्यांनी डिस्काउंट बंदीचा बोर्ड टाकला होता। नो डिस्काउंटचे बोर्ड सगळ्या दुकानांमध्ये लावले होते आणि एकाच ठिकाणी 1 ते 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 23 ते 24 मेडिकल स्टोअर्स आहेत। तिथे कोणीही डिस्काउंट देत नव्हतं। आजही ती प्रॅक्टिस चालू आहे। काही जण चोरून देतात पण प्रत्यक्ष उघडपणे कोणीही डिस्काउंट देत नाही, कोणीही डिस्काउंटचा बोर्ड लावलेला नाही। त्याचा फायदा काय होतो की जे प्रॉफिट मिळायचंय, जे थोडंफार जास्तीचं प्रॉफिट मिळायचंय ते प्रॉफिट आपल्याच व्यवसाय बंधूंना मिळतं आणि ते आपल्याला त्या प्रॉफिटमधून आपण एक साधं कॅल्क्युलेशन करा की डिस्काउंट देण्याने जेवढा लॉस होतो तेवढा लॉस आपला बिझनेसमध्ये सुद्धा होत नाही। म्हणजे डिस्काउंट हे रिटेलरला उद्ध्वस्त करणारा पॅटर्न आहे आणि या पॅटर्नमधून आपण बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी संघटितपणे एकत्रित येऊन आपण काम केलं पाहिजे।
तुम्ही मीटिंग्स घ्या, मी त्या मीटिंगला येईल. 50-100 लोकांनी जर त्या एरियातल्या ठरवलं की आम्ही डिस्काउंट देणार नाही, आम्ही कुणी फुटणार नाही. आता ही भीती कोणाला असते? जे डिस्काउंट देण्यामध्ये पटाईत येत ना त्यांना भीती असते, त्यामुळे ते लोक मीटिंगला सुद्धा येत नाहीत. तर संघटनात्मक पातळीवरती संघटनेने जर ठरवलं तर डिस्काउंट बंद होईल, पण संघटना ते ठरवत नाही, कारण याच्यामध्ये पुन्हा होलसेलर लॉबी गुंतलेली असते आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंध असतात. त्या कारणाने संघटना याच्यामध्ये उडी घेत नाही आणि संघटनेला काही रिटेलरशी देणं घेणं राहिलेलं नाही असं याच्यातून दिसतं. आणि खरोखर रिटेलरशी देणं घेणं असेल तर मी संघटनेला आव्हान करेल की त्यांनी तातडीने डिस्काउंट बंदीचा ठराव पास करावा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, पण ते होणार नाही. आता आपण येऊ डिस्काउंट जो दिला जातो तो डिस्काउंट देताना कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात. हे अट्रॅक्टिंग कस्टमर वगैरे हा सगळा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला, तो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण येऊ की एक संघटनात्मक पातळीवरती डिस्काउंटला आपण आळा घालू शकतो. दुसरं कुठल्या मार्गाने डिस्काउंटला आळा घालू शकतो? तर दुसरा याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही, कारण नुसतं आपल्याला मेडिकलची अजून कुठली कॉम्पिटिशन आहे? ऑनलाईनची कॉम्पिटिशन आहे किंवा ऑनलाईनला डिस्काउंट दिला जातो. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मागे एकदा झगडे साहेबांचं आपल्याकडे आपण सेमिनार घेतलं होतं. त्यावेळेला झगडे साहेबांनी म्हणजे जे FDAचे माजी आयुक्त आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काही दिवस काम केलेले जे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत झगडे साहेब, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हा जो डिस्काउंटचा पॅटर्न आहे ना, ऑनलाईनवाले वगैरे देतात, ही मनी बर्निंग पॉलिसी, कॅपिटल बर्निंग पॉलिसी याला म्हणतात. म्हणजेच आज गुंतवणूक करायची, आपला रिटेलर संपवायचा आणि तो संपल्यानंतर मग आपण त्याच्यावरती चालू करायचं. काय चालू करायचं? डिस्काउंट कमी 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 करत आणायचा. आणि एक वेळ अशी येईल की जनतेला सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल त्यांच्या सर्व्हिसेसवरती. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच हे जे ओपन मार्केट आहे, या ओपन मार्केटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून हा रिटेलर संपवला जाईल आणि ऑनलाईन याच्यावरती वर्चस्व घेईल, कारण ऑनलाईनने हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. ऑनलाईन थांबणार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी ऑनलाईन थांबणार नाही, कारण त्याच्याविषयीचा आता कायदा येतो. म्हणजेच आपल्याला आता स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे. म्हणून या डिस्काउंटच्या स्पर्धेत उतरताना आपल्याला स्पर्धेत उतरायचंय म्हणजे काय करायचंय? म्हणजे त्यांच्या इतका डिस्काउंट द्यायचा का? नाही. तर आपल्याला व्यवसायाच्या पद्धती बदलायच्या. तर व्यवसायाच्या पद्धती बदलताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे आपण ज्या गोष्टीवरती अजिबात विचार करत नाही, ती एक गोष्ट अशी की तुमच्या दुकानाला जर 20 वर्ष झाले असतील तर तुम्ही छातीठोकपणे सांगा की माझ्याकडे माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या माझ्या कस्टमरचे नाव, मोबाईल नंबर, त्यांच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण डायबेटिक आहे, कोण क्रोनिक आहे, याविषयीची सगळी माहिती आहे. आपल्याकडे ती सिस्टमच नाही. म्हणजे एकतर आपण कॉम्प्युटर वापरत नाही, त्याच्यामुळे हा डाटा मेंटेन करणं एवढं शक्य होत नाही. जे लोक कॉम्प्युटर वापरतात ते रॅन्डमली बिलं मारतात, पण डाटा अनालिसिस करत नाहीत. डाटा अनालिसिस म्हणजे काय? तर तुमच्याकडे दिवसाला आलेल्या कस्टमर्स मधले लोकल कस्टमर्स किती आहेत, बाहेरचे कस्टमर्स किती आहेत, किती वॉक थ्रू कस्टमर्स आलेले आहेत आणि किती कस्टमर आपले परमनंट कस्टमर आहेत किंवा पेशंट्स आहेत, याच्याविषयीचा डाटा अनालिसिस करणे आणि त्याचं एक रेकॉर्ड बनवणे. आणि हे रेकॉर्ड बनवल्यानंतर फॅमिली फार्मसी कन्सेप्ट आपल्या फार्मसीमध्ये इम्प्लिमेंट करा. फॅमिली फार्मसी कन्सेप्ट म्हणजे काय? कधी पाहिलं का हो, पेशंट डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला म्हणतो मला डिस्काउंट द्या. जर तुम्ही 100 रुपये डिस्काउंट नाही दिला तर मी तुम्ही 10% डिस्काउंट नाही दिला तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाईल. असं कधी घडतं का? आपणही आपल्या फॅमिलीतलं कुणी जर आजारी पडलं तर सगळ्यात आधी कोणाकडे जातो? आपण एखाद्या स्पेसिफिक डॉक्टरकडे जातो, आपल्या गल्लीच्या जवळ, एरियाच्या जवळ असणाऱ्या डॉक्टरकडे जातो. त्याला आपण काय सांगतो? मला असा असा त्रास होतो. पण त्याच्याकडेच आपण का जातो? आपण असा विचार करतो का याच्याकडे 150 रुपये कन्सल्टन्सी आणि दुसरीकडे तो माणूस 30% डिस्काउंट देतो दुसरा डॉक्टर, म्हणून आपण त्याच्याकडे जातो का? अजिबात नाही. का जात नाही? तर आपण काय करतो? नाही वेडे झाले का, आयुष्याचा खेळ होतो आणि डॉक्टर आमचा फॅमिली डॉक्टर आहे, खूप वर्षापासून आम्ही त्याच्याकडे जातो. असा विश्वास किंवा असा ट्रस्ट हा आपण बनवलाय का हो? म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही एकाच डॉक्टरकडे जाता, पण वर्षानुवर्ष आपल्याकडेच कस्टमर आला पाहिजे असा विश्वास आपण त्याच्याविषयी निर्माण केलाय का? हे आपण सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. म्हणजेच आता वेळ आलेली आहे. आता तुम्हाला कस्टमर्स किंवा क्लायंट्स असतील किंवा तुमचे पेशंट्स असतील, हे पेशंट्स तुम्हाला बांधून ठेवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला त्यांना काहीतरी ऍडिशनल सेवा द्यावी लागेल. मी सेवा म्हणतोय. तुम्हाला त्यांना तुमच्याकडे बांधून ठेवण्यासाठी काहीतरी कारण लागेल, एक अटॅचमेंट तयार करावी लागेल. आजही मी पाहतो बऱ्याच काउंटर्सला मी असाच सहज जाऊन उभा राहतो.
गर्दी असलेल्या शक्यतो काउंटरवरती. अशी स्ट्रीप घेतात, एखाद्या बॉक्समधून अशी स्ट्रीप काढली जाते आणि अशी फेकली जाते कस्टमर समोर किंवा पेशंट समोर, अशी फेकली जाते. प्रिस्क्रिप्शन ढकललं जातं, 132 रुपये द्या, 125 रुपये द्या, आणि तो जो फार्मासिस्ट आहे तो तिकडे तोंड फिरवून दुसऱ्या क्लायंटच्या, ठीक आहे गर्दी असेल पण आपण कसं बोलावं, पेशंट काउन्सिलिंग कसं करावं, पेशंटला आपल्याविषयीची आपुलकी वाटली पाहिजे हे कसं, मग तो पेशंटही म्हणतो हे 132 रुपये. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण वागतो त्यावेळेला आपण काय अटॅचमेंटच्या व्यवस्था हे करतो. आपल्याला आपले कस्टमर्स किंवा आपले पेशंट्स हे नावानिशी माहीत पाहिजेत, त्यांना काय त्रास होतो हे आपल्याला माहीत पाहिजे. एखादा पेशंट जर सिरियस असेल तो 1000 रुपयाचे औषध आपल्याकडून घेऊन गेला तर 2-3 दिवसानंतर निदान दुकानाच्या मालकाने त्याला एक कॉल केला पाहिजे की काका तुमची तब्येत बरी आहे का, तुम्हाला बरं वाटतंय का. एखाद्या पेशंटची शुगर जर कंटिन्युअसली कमी होत नसेल तर त्याला आपण 10 वेळेला विचारलं पाहिजे की काका तुमची शुगर कमी झाली का. हे ज्या वेळेला आपण विचारतो त्यावेळेला त्यातून आपण आपुलकी निर्माण करतो, आणि ही आपुलकी आपल्या कस्टमर बरोबर, पेशंट्स बरोबर आजही नाही. बऱ्याच जणांची असेल, अनेक मेडिकलवाले मी पाहतो त्यांची एक आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं, पण तरी त्यांच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नसतात. आज तुम्ही पाहिलं, तुम्ही एखाद्या ब्रँडेड शोरूम मध्ये गेलात, एखाद्या ठिकाणी कपडे घ्यायला गेलात तर तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतला जातो, तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी कधी हे विचारलं जातं, तुमची बर्थ डेट कधी हे विचारलं जातं. का विचारलं जातं? सॉफ्टवेअर थ्रू ऑटोमॅटिकली तुम्हाला मेसेजेस येतात. आपण असं काही प्रकार करतो का? आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या, आपल्याच आजूबाजूच्या आजूबाजूचे जे आपले पेशंट्स असतात त्या पेशंट विषयी सुद्धा आपल्याला माहिती नसते. एखादा पेशंट दगावला, एखादा पेशंट एक्सपायर झाला, एखाद्याच्या घरामध्ये काही दुःखद घटना घडल्या, आपण जातो का हो तिथे कंडोलन्ससाठी? नाही जात. म्हणजेच आपण आता बदललं पाहिजे. आपल्याला नुसतं आपल्या दुकानाचं काउंटर आणि तिथपर्यंत जर आपण मर्यादित राहिलो तर कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट असो, काही असो, तुम्ही संपणार आहात. कारण स्पर्धेत आपण उतरत नाहीयेत. आपल्याला फॅमिली फार्मसी कन्सेप्ट हा इम्प्लिमेंट केला पाहिजे. आपण आता पेशंटशी जोडलं गेलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या एरियाचा सर्व्हे केला, त्या एरियामध्ये जर 2000 फ्लॅट्स असतील आणि 10 दुकानं असतील तर 10 दुकानांनी मिळून जर त्या 2000 फ्लॅट्सला जर सर्व्हिस द्यायची ठरवली आणि त्यांनी स्वतःचं एखादं ऍप्लिकेशन तयार केलं तर तुम्ही त्या ऑनलाईन वाल्यांपेक्षाही बेटर सर्व्हिस देऊ शकता, 10 मिनिटांमध्ये सर्व्हिस देऊ शकता. आणि अशा वेळेला ज्या वेळेला सर्व्हिस ओरिएंटेड आपण काम करतो त्यावेळेला डिस्काउंट हा जो प्रकार असतो तो कमी होतो, बंद होतो असं मी म्हणत नाही. ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही जा, अर्धे औषधं असतात, अर्धे औषधं नसतात. मग अशा वेळेला आपण काय करतो, त्याच्यातलं एखादं जनरिक निवडतो आणि त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट दिला जातो. डिस्काउंटमध्ये ॲव्हरेजिंग जो पॅटर्न असतो हा ॲव्हरेजिंग खूप महत्वाचं असतं. मग ज्या वेळेला तुम्ही विचार हा करत नाहीत की ऑनलाईनवरून माणूस किती औषधं मागवतो, एक प्रिस्क्रिप्शन मागवेल, ते एक प्रिस्क्रिप्शन ऑनलाईनवरून आणलं. पण ज्या वेळेला तुम्ही फॅमिली फार्मसी हा कन्सेप्ट करून त्याच्याबरोबर अटॅच होता त्यावेळेला तुम्ही त्याला जेनेरिक मेडिसिन पण विकत असता, आयुर्वेदिक विकत असता, कॉस्मेटिक्स विकत असता, जनरल विकत असता. हे सगळं विकत असताना काही ठिकाणी तुम्ही द्या ना डिस्काउंट त्यांना. याच्यात परवडते त्यांना सांगा काका हे बघा याच्यामध्ये परवडते, याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काउंट दिलाय, याच्यामध्ये परवडत नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काउंट दिला नाही काका. आपली सर्व्हिस व्यवस्थित असते. त्याचं बीपी चेक करा, त्याची शुगर चेक करा. आठवड्यातून एक फार्मासिस्ट तुमच्या दुकानात तुम्ही ठेवू शकत नाहीत का? एक फार्मासिस्टच्या सर्व्हिस पॅटर्नसाठी ठेवू शकत नाहीत का? तुमचं दुकान जर दिवसाला तुम्ही 20,000 रुपयाचं काउंटर जर घेत असाल तर एक फार्मासिस्ट मेंटेन करणं काही अवघड नाही. तर हे ज्या वेळेला आपण करणार आहे त्यावेळेला आपल्याला या डिस्काउंटमधून मुक्ती मिळणार आहे. आता गिफ्टिंग पॅटर्न सारखे आपण प्रयोग करू शकतो. म्हणजे काय, 500 रुपयाचं औषध जर त्याने मागवलं त्याला घरी जाऊन ते देऊन या. देऊन आल्यानंतर तुमचा मुलगा तिथे गेल्यानंतर 500 रुपयाच्या औषधामध्ये त्याला काही एखादं छोटासा स्प्रे असेल किंवा एका पेनकिलर स्प्रे असेल किंवा एखादी मेडिसिनचे रेग्युलर लागणारे एखादे कपसेल सारखं असेल किंवा विक्स असेल, असं काही असेल, एक 10-20 रुपयाचं गिफ्ट द्या ना. हे तुमच्यासाठी फ्री नसेल तर एखादं कॅडबरीचं चॉकलेट पाठवा. आपण काय करतो त्या कॅडबरीमध्ये सुद्धा कमाई पाहतो. 20 रुपयाचं कॅडबरी पाठवलं कस्टमरच्या एखाद्या मुलाला, लहान मुलाला, तर तो मुलगा प्रत्येक वेळेला म्हणणार ते मेडिकलवाले अंकल आले होते ना त्यांच्याकडून मला कॅडबरी मिळाली. तर हे जे गिफ्टिंग पॅटर्न आहेत हे काही प्रमाणात तुम्ही वर्कआउट केले पाहिजेत. वॉक इन कस्टमर आला 500 रुपयाचं त्यांनी घेतलं, त्याला सर नाही आमच्याकडे डिस्काउंट नसतो, दुसऱ्याकडे मिळतो कारण तो डुप्लिकेट मेडिसिन, हे अस्त्र आता चालणार नाही. कस्टमर्स असतील, पेशंट्स असतील, हे सुद्धा शहाणे झाले. त्यांना सुद्धा लक्षात आलंय की जो डिस्काउंट देणार आहे तो स्वतःचं घर घालून डिस्काउंट देतो, पण आपल्याला मिळतंय ना मग दुसऱ्याचं काय करायचंय, अशा पद्धतीने त्यांचा ॲटिट्यूड असतो. त्यामुळे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना पोलाइटली सांगा सर आम्ही डिस्काउंट नाही देत, आम्ही सर्व्हिस देतो.
तुमच्या फॅमिलीची पूर्णपणे औषधांची काळजी घेण्याचं काम आमचं असतं. तुम्ही आम्हाला रात्री 12 वाजता कॉल करा, आम्ही 100% तुम्हाला सर्व्हिस देऊ, सेवा देऊ आणि तुमचं काउन्सिलिंग सुद्धा करू. आणि त्याचबरोबर तुम्ही 500 रुपयाची खरेदी केली, आमच्याकडे डिस्काउंट नाही मिळत, पण ही बघा, ही 15 रुपयाची व्हॅसलिनची डब्बी आता थंडीच्या वेळेला तुम्हाला मी देतोय, किंवा एखादं लिपगार्डचं पॅकेट देतोय, किंवा डायबेटीसचा पेशंट असेल तो तुमच्याकडून दर महिन्यालाच औषधं खरेदी करणार आहे. 500 रुपयाचं प्रिस्क्रिप्शन त्याचं येतं. ह्या महिन्यात तुम्ही असं समजून चाला की मला थोडंसं कमी प्रॉफिट ठेवायचं, पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण ठेवा, त्याला एक शुगर फ्रीची डब्बी द्या बरं. 65 रुपयाला शुगर फ्रीची, 65 रुपये MRP वाली डब्बी आपल्याला काय मिळत असेल तेवढंच फक्त परचेस कॉस्ट आपली जाईल, पण तो 2 ते 3 महिने परत तो आपल्याकडे कंटिन्यू राहणार आहे. मग आपण फॅमिली फार्मसी हा कन्सेप्ट जर रुजवला किंवा फॅमिली फार्मसी कन्सेप्टवरती आपण आलो तर आपल्याबरोबर कुटुंब जोडले गेले पाहिजेत. आता आपण नुसतं मेडिकलवाला केमिस्ट, मुळात मेडिकलवाला आणि केमिस्ट ही संज्ञा आपल्याला लागू पडायला नकोय. आता काळ बदललाय. केमिस्ट ही संज्ञाच नकोय. केमिस्ट, व्हॉट इज केमिस्ट? 10वी नापास माणूस मेडिकल स्टोर्समध्ये उभा राहतो, तो काहीतरी औषधं देतो लोकांना, तो स्वतःला केमिस्ट म्हणवतो. हे सगळे केमिस्ट आपल्याला हद्दपार केले पाहिजेत. फार्मासिस्टने आता पुढे आलं पाहिजे. दुकानात मालक असतो तो अडाणी असतो, 10वी नापास असतो, 12वी नापास असतो, तो माणूस ओनर असतो. ओनर जरी असला तरी त्याला ठणकावून फार्मासिस्टने सांगितलं पाहिजे, बाबा माझ्या कामामध्ये लुडबुड करू नकोस, मी इथे आहे, मी काय करायचं ते करतो, तू बाजूला बस. उलटा असतं, आपला फार्मासिस्ट कुठेतरी कोपऱ्यामध्ये बॉटल पुसत असतो, काहीतरी करत असतो. तर हे आपल्याला बदलावं लागेल, नाही तर अशा दुकानांमध्ये काम करणंच बंद करा. तर त्या मुद्द्यावरती मी परत पुढे बोलणारच आहे की फार्मासिस्ट, नॉन फार्मासिस्ट या मुद्द्यावरती मी बोलणार आहे. आज आपण डिस्काउंट बद्दलच बोलू. तर तुमची जी फार्मसी आहे, मी पुन्हा सांगतोय, मेडिकलवाला नव्हे, फार्मसी, औषधवाला. आपण औषधवाले आहोत म्हणून मी या सिरीजला नाव दिलंय की औषधवाल्याचा औषधनामा. औषधवाले आहोत आपण केमिस्ट नाही आहेत, आपण मेडिकलवाले नाहीत, आपण दुकानदार नाहीये, तर आपण एक सेवा देतोय, आपण एक सर्व्हिस देतोय. गिफ्टिंग पॅटर्नमध्ये तुम्ही जाऊ शकता. तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स असतील तर तुमच्या डेव्हलपरला सांगा मला पॉइंट्सची सिस्टम करून द्या. अनेक ठिकाणी पेबॅकचे पॉईंट असतात. आता बिग बाजारमध्ये तुम्ही जाता, तुम्ही काही ना काही घेतल्यानंतर तुम्हाला पॉईंट, किती पॉईंट्स असतात होते, म्हणजे एका वेळेला 10 रुपये 12 रुपयापेक्षा जास्त ते रिडीम पण होत नाही, पण तुम्ही ते कार्ड जपून ठेवता आणि तिथे जाऊन सांगता की माझे पॉईंट्स बघ किती आहे, मला 8 रुपयाचे पॉईंट मिळाले, ते मला रिडीम करून दे. म्हणजे त्या 8 रुपयाची सुद्धा कस्टमरला काळजी असते. म्हणून पॉईंट्स द्यायला सुरुवात करा, त्याचा रेकॉर्ड ठेवायला सुरुवात करा. त्यानंतर फास्ट सर्व्हिस, फॅमिली फार्मसीच्या माध्यमातून 10 मिनिटात 15 मिनिटांमध्ये तुम्ही आज बाजूच्या सोसायटीमध्ये सर्व्हिस देऊ शकता. इतक्या फास्ट सर्व्हिस ऑनलाईनवाला देऊ शकतो का हो? ऑनलाईनवाल्यांनाही पुढे जाऊन ती फास्ट सर्व्हिस द्यायची आहे, म्हणून त्यांनी गावोगाव आता ठिकठिकाणी त्यांनी मेडिकल स्टोर्स ओपन करायला सुरुवात केली आहे. पण त्यांच्या पुढे जाऊन आपली एस्टॅब्लिश सिस्टम आपण राबवली पाहिजे. आपण आपले ग्रुप ऍप्लिकेशन्स तयार करून आपण आपले कस्टमर्स बांधून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते ऑनलाईनकडे जाणार नाहीत. आता अनेक ठिकाणी बघा, जसं मॉल्स झालेले आहेत, किराणाचे मॉल झाले, स्टार बाजार असेल, बिग बाजार असेल, असे सगळे बाजार झालेत. पण तरी जवळचा जो किराणा दुकानदार असतो ना, तो आता घरपोच सेवा द्यायला लागलाय. त्यांनी सुद्धा आता ऍप्लिकेशन डेव्हलप केले, तो सुद्धा आता कम्प्युटराइज झालाय. मग मेडिकल आपले कम्प्युटराइज का नाहीत? आपल्या फार्मसी कम्प्युटराइज का नाहीत? सॉफ्टवेअर्स तर आपण वापरतच नाहीत. मार्केटमध्ये भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मोबाईलवरती सॉफ्टवेअर्स मिळतात. म्हणजे 10 पैकी जवळपास 6 मेडिकल, 5 ते 6 मेडिकलमध्ये सॉफ्टवेअर असतात. त्याच्यातले सुद्धा 3 लोक वापरत नाहीत. फक्त संध्याकाळचं ड्रग इन्स्पेक्टरसाठी बिलं बनवण्यासाठी सॉफ्टवेअर वापरलं जातं. तर हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण उतरलं पाहिजे. आणि म्हणून डिस्काउंटला जर तुम्हाला तोड द्यायची असेल तर तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड झालं पाहिजे. फॅमिली फार्मसी हा कन्सेप्ट तुम्ही इम्प्लिमेंट करा. डिस्काउंटवरती मी म्हणत नाही 100%, पण तुम्हाला त्याच्यातून मार्ग सापडेल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल. फिक्स व्यवसाय आणि फिक्स इन्कम मध्ये तुम्ही याल. आणि ते जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला कशाचीही चिंता राहणार नाही. म्हणजे तुमचं दुकानात कस्टमर येवो, गर्दी हो ना हो, पण तुमचा व्यवसाय चालला जाणार आहे. कारण तुम्ही जेव्हा प्रिस्क्रिप्शन मागवता व्हॉट्सअपवरती, त्यावेळेला त्या प्रिस्क्रिप्शन बरोबर तुम्ही फोन करून म्हणू शकता की तुम्हाला कॉस्मेटिक्स पाहिजेत का, आयुर्वेदिक पाहिजे का, इतर गोष्टी सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो, त्या सुद्धा तुम्हाला आम्ही पोहोचवतो. आता अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर आता डिस्काउंटला तोड देणे, म्हणजे समजा फॅमिली फार्मसीमध्ये सुद्धा उद्या तुम्हाला जर डिस्काउंट द्यावा लागला कस्टमरला, असं नाही की आपल्याला द्यावाच लागणार नाही, द्यावाही लागू शकतो. अशा वेळेला आपल्याला बल्क परचेस करणं गरजेचं आहे. या कंपन्या काय करतात, कुठल्याही कंपनीकडे तुम्ही जा, तुमच्या जर कोणाचं हॉस्पिटल अटॅच फार्मसी असेल तर त्यांना विचारा
जर तुम्ही असायक्लोफेनेक पॅरासिटामॉलचे 100 बॉक्स घेतले तर कंपनी तुम्हाला 10-20% जास्तची स्कीम देते. तुम्ही 1000 बॉक्स घेतले तर अजून स्कीम देते. तुम्ही कॅश परचेस केलं तर 4-5% कॅश डिस्काउंट तुम्हाला मिळतो. एवढ्या सुविधा आहेत. हा जो बल्क परचेसचा कन्सेप्ट आहे, आपल्याकडे काय झालेलं आहे ना, आपले मेडिकलवाले असतील किंवा ज्याला फार्मासिस्ट आपण म्हणतो, हे जे मेडिकल ओनर्स आहेत ना सगळे, हे एकमेकाबरोबर बोलतच नाही, दुश्मन असल्यासारखी परिस्थिती झाली. दर महिन्याच्या 25 तारखेला मी पाहतो बऱ्याच गावांमध्ये अनेक किराणा दुकान बंद ठेवून त्यांची मीटिंग असते, त्यांच्या सभा असतात. ते एकत्रितपणे काम करतात. आपण एकत्रितपणे काम करत नाही. आपण तोंडच बघत नाहीत एकमेकाचे. म्हणजे काय दुश्मनी असते ते कळत नाही. व्यवसायात टिकायचं असेल तर व्यवसायात सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आपण शेजारच्या एखादं शॉर्टेज असेल शेजारच्या मेडिकलवर, तो मुद्दामून नाही म्हणून सांगतो आणि मग परत पेशंट तिथे गेल्यानंतर तो देतो. इतकी आपली नीतिमत्ता ढासाळत चाललेली आहे. आपल्याला बदलावं लागेल आणि आपले मेडिकलवाले जर बदलले नाही तर निश्चितपणे आज जी अधोगती लागलेली ती अधोगती कंटिन्यू राहील आणि मोठे मासे जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा बल्क परचेसचा जो ऑप्शन आहे, आपण बल्क परचेससाठी बेळगावमध्ये रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आता नवीन होलसेल दुकान चालू करतोय. म्हणजे काय केलंय, 300 रिटेलरने एकत्र येऊन एक होलसेल दुकान चालू केलंय. कंपनीला बल्क परचेसच्या माध्यमातून जास्तीच्या स्कीम घेणे आणि त्या स्कीम आपल्यापर्यंत पोहोचवणे, या कामासाठी हे बल्क परचेस चालू केले. म्हणजे बल्क परचेससाठी आपण ती होलसेल एजन्सी उघडली आहे, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकता आलं पाहिजे. त्यानंतर नाशिकमध्ये आपण जवळपास आता 70 जण तयार झालेले आहेत. 70 जणांचे मिळून 1-1 लाख रुपये जमा करून आपण एक होलसेल एजन्सी नाशिकमध्ये RCDAच्या रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून चालू करतोय. त्या माध्यमातून जास्तीचा डिस्काउंट, जास्तीच्या स्कीम आपलं हे पहिलं टार्गेट राहणार आहे. म्हणजे मेडिकलवाल्यांना डिस्काउंटच्या पॅटर्नमध्ये होलसेलरकडून सुद्धा डिस्काउंट मिळाला तर मेडिकलवाला स्वतःचं मार्जिन मेंटेन ठेवून आपण जनतेला काहीतरी डिस्काउंट देऊ शकतो. मी कुणालाही, अनेक लोक म्हणतील की बाबा तुम्ही फक्त तुमच्या मेडिकलवाल्यांचा फायदा बघताय, असं नाहीये. जनतेचा सुद्धा फायदा मिळेल, जनतेला सुद्धा फायदा होईल. पण केव्हा ऑनलाईन वाले ज्या पद्धतीने 100 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून बल्क परचेस करतात आणि लोकांना डिस्काउंट देतात, तसाच प्रकार आपल्यालाही करावा लागेल सेंट्रलाइज होलसेल मेडिकलच्या माध्यमातून. 2 दुकानं आपण BDRPAच्या माध्यमातून बेळगावमध्ये आणि RCDAच्या माध्यमातून नाशिकमध्ये चालू करतोय. हळूहळू पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपले कमीत कमी 10 दुकानं असे टार्गेट चालू आहे, जेणेकरून कंपनीला आपण हे करून कंपनीच्या माध्यमातून आपण बल्क परचेस करू शकतो. तर बल्क परचेसच्या माध्यमातून म्हणजे सेंट्रलाइज होलसेल सिस्टमच्या माध्यमातून आपण डिस्काउंटच्या बाबतीमध्ये कस्टमरला आपल्या काही प्रमाणात डिस्काउंट पास ऑन करण्याच्या बाबतीमध्ये थोडाफार आपण याच्यावरती विचार करू शकतो. आता मी ज्या या गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डिस्काउंट द्यायचा पण आहे आणि डिस्काउंट नाकारायचा पण आहे. म्हणजे जिथे पॉसिबल असेल तिथे जेन्युअनली आपल्याला थोडाफार डिस्काउंट दिला तर कस्टमर आपल्याबरोबर टिकून राहणार आहे. पण त्याच्या आधी फॅमिली फार्मसी कन्सेप्ट इम्प्लिमेंट करा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, काही लोक आजकाल डिस्काउंट कॉस्मेटिक्सला पण द्यायला लागले. तर कॉस्मेटिक्सला जर तुम्ही ब्रँडेड कॉस्मेटिक्स घेतले आणि व्यवस्थित डिस्ट्रीब्युटरकडून जर माल येत असेल तर तुम्हालाही माहिती आहे किती मार्जिन आहे. तर या लोकांच्या कॉस्मेटिकची चौकशी करा. जर कोणी 30% 20% डिस्काउंट जर कॉस्मेटिक्सवरती देत असेल तर मी 100% सांगतो हे कॉस्मेटिक डुप्लिकेट मार्केटमधून आणलेला आहे आणि हा जो डीचा माल आपण ज्याला म्हणतो हा माल हे मेडिकलवाले करतात. अशा मेडिकलवाल्यांची बिंदास तक्रार करा आणि यांचे सॅम्पल्स उचलू द्या. कारण आज मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलं तर डुप्लिकेट सगळ्या गोष्टी डुप्लिकेट भेटतात आणि तिथून हे लोक आजकाल उचलून आणायला लागलेत. डिओज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारे चोऱ्या करायच्या नाहीत, आपल्याला कुठल्याही प्रकारे कस्टमरच्या पेशंटच्या जीवाशी खेळ करायचा नाहीये. त्यामुळे कोणी जर मार्जिन देत असेल, तुम्हाला कोणी कॉस्मेटिकवाला डिस्ट्रीब्युटर म्हणत असेल की मी तुला 40% देतो, 50% देतो, 60% देतो, 100% क्वेश्चन मार्क करा. त्याने माल कुठून आणलाय आणि त्याचा अभ्यास करा. त्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा डुप्लिकेट माल आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की डिस्काउंटच्या पॅटर्नवरती 100% आपण सोल्युशन काढू शकतो. सगळ्यात प्रथम आपल्याला नंबर 1 काय करायचंय, संघटनेच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून जर डिस्काउंट बंद करता आला तर तो आपल्याला प्रायोरिटी ती राहील. त्यानंतर फॅमिली फार्मसी कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. सेंट्रलाइज होलसेलच्या कन्सेप्टवरती आपल्याला विचार करायचा आहे. लोकल ऑनलाईन फार्मसी आपल्याला डेव्हलप करण्यासाठी विचार करायचा आहे. म्हणजेच आपली डिलिव्हरी ही 10 मिनिटांमध्ये गेली पाहिजे. अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी फार असा मोठा खर्च येत नाही. 1,00,000-1.25 लाखाच्या आसपास चांगलं पोर्टल डेव्हलप होतं आणि आपण 10-20 मेडिकलवाले तेवढा खर्च अफोर्ड करू शकतो. आपल्या सोसायट्यांसाठी आपलंच जर ऑनलाईन
सिद्धांत सोसायटी. सिद्धांत सोसायटीसाठी सिद्धांत फार्मसी म्हणून ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण काढलं. कशाला ते लोक इकडे तिकडे गुगलवरती सर्च करत बसतील की कुठून माल मिळेल. आणि 20 मेडिकलवाल्यांची तेवढी कॅपॅसिटी असते की तुम्ही कुठलाही माल, कोणताही माल आपण तिथे अवेलेबल करून देऊ शकतो. जगातलं कोणतंही औषध त्या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजेच आपल्याला डिस्काउंटच्या स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल तर आपल्याला खूप काळजीपूर्वक उतरावं लागेल. स्पर्धेमध्ये उतरण्याऐवजी आपला कस्टमर किंवा आपला क्लायंट किंवा आपला पेशंट हॅपी कसा राहील याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. आपण अपडेट झालं पाहिजे, स्वतःला अपडेट केलं पाहिजे, आपल्या व्यवसायाला अपडेट केलं पाहिजे, आपल्या स्टाफला अपडेट केलं पाहिजे. ट्रॅडिशनल पद्धतीने व्यवसाय करून आता व्यवसाय होणार नाही. अनेक ठिकाणी आता पाहतो होलसेलर सुद्धा पूर्वी मार्जिन दाबून ठेवायचे, आता कुठे आपल्या रिटेलरला ते द्यायला लागलेत. अनेक ठिकाणी आता 5% कॅश डिस्काउंट दिला जातो. नाशिक सारख्या ठिकाणी 2% द्यायचे, आता RCDA आवाज उठवल्यानंतर 3%, 4% पर्यंत आले. पुण्यामध्ये 5%, 6%, 8%, 10% पर्यंत कॅश डिस्काउंट हा मेडिकलवाल्यांना देण्यासाठी होलसेलर तयार होतात. आणि त्याचा जो बेनिफिट आहे तो आपल्या व्यवसायामध्ये करायचा. आपल्याला आपले कस्टमर टिकून ठेवायचे. त्याचबरोबर रॅन्डम डिस्काउंटिंग पॅटर्नमध्ये तुम्ही जा. फ्लॅट डिस्काउंटिंग पॅटर्नमध्ये कुणीही उतरत नाही. जगातली कोणतीही कंपनी ऑनलाईन असू द्यात, ऑफलाईन असू द्यात, कुणीही फ्लॅट डिस्काउंटिंग पॅटर्नमध्ये काम करत नाही. ॲव्हरेज डिस्काउंटिंग किंवा जे रॅन्डम डिस्काउंटिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हे लोक काम करतात. तर आपल्याला मित्रांनो, आपल्याला अपडेट झाल्याशिवाय आणि आपण काळाबरोबर चालल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. डिस्काउंटचा जर या ब्रह्मराक्षसाला आपल्याला तोड द्यायची असेल किंवा याच्या समोर उभं टाकायचं असेल तर आपल्याला मी ज्या आता गोष्टी सांगितल्या या गोष्टी कराव्या लागतील. अजूनही अनेक जाणकारांचे अनेक मतं असतील, तेही आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये विचारात घेऊ. तर पाहत राहा. औषधवाल्याचा औषधनामा पुढच्या भागामध्ये आपण चालू करणार आहोत. एक्सपायरी मॅनेजमेंट सिस्टम विषयी आपण बोलणार आहोत. आणि हा व्हिडिओ आपल्या रिटेलरपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही चुकीचं काम करत असाल तर ते बंद करा. डिस्काउंट देत असाल तर देऊ नका. आता मी याच्यामध्ये छोटंसं गणित मी तुम्हाला सांगतो डिस्काउंटचं. हे सगळं हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक साधं कॅल्क्युलेशन आपण करूयात. आपण असं गृहीत धरूयात आपल्याला 20% मार्जिन मिळतं. आपला दिवसाचा बिझनेस झाला 1000 रुपये, म्हणजेच आपल्याला 200 रुपयाचं प्रॉफिट झालं. आता आपण असं गृहीत धरूयात की आपण 10% डिस्काउंट आपल्या कस्टमरला दिला आणि आपल्याकडे 1000 ऐवजी 2000 रुपयाचा बिझनेस झाला. 2000 मध्ये 10% किती झाले हो? 200 रुपये. मग तुम्ही इन्व्हेंटरी का वाढवताय? तुमचं कॅपिटल का वाढवताय? म्हणजेच डिस्काउंट दिल्याने फार मोठा प्रॉफिट होतो, फार माणूस पुढे जातो असं नाहीये. डिस्काउंट देणारे अनेक लोक बर्बाद झालेले आहेत. असे आपल्या आजूबाजूलाही उदाहरणं आहेत. आपण आता एकी केली पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. रिटेलरने एकत्र आलं पाहिजे. आजपर्यंत आपल्या संघटनांनी आपल्याला एकत्र येऊच दिलं नाही. फक्त आपल्यावरती राज्य करण्यासाठी आणि काही लोकांचा फायदा करून घेण्यासाठी आपला वापर करून घेतला. आपल्याला आता रिटेलरने एकत्र आलं पाहिजे. रिटेलरच्या संघटनांबरोबर जोडलं गेलं पाहिजे. रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची संकल्पना आपण त्यासाठीच आणली आणि त्या संघटनेबरोबर जोडले जाऊन आपण काही नियमावली आपल्यासाठी लादून घेतली पाहिजे. आपण त्या नियमामध्ये बांधलं गेलं पाहिजे. फार खुशारक्या मारून अनेक जण म्हणतात आम्ही कुठल्या संघटनेला मोजत नाही, अमकं नाही, तमकं नाही. पण त्याने तुम्ही कळपाच्या बाहेर राहिला तर तुमची शिकार लांडगा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कळपात यावं लागेल, तुम्हाला ग्रुपमध्ये यावं लागेल, तुम्हाला टीम वर्क करावं लागेल. तरच हे जे ऑनलाईनचे लांडगे आहेत, ऑनलाईनचे हे जे वाघ आहेत, हे तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर तुम्ही एकत्र आलात, एकीने बांधले गेलात तर नक्कीच तुम्ही यांना तोड देऊ शकता. नक्कीच तुम्ही यांना एक जागा दाखवून देऊ शकता आणि एकत्रित राहिलात तर तुमची प्रगती होईल. जर तुम्ही कळपाच्या बाहेर गेलात तर हे ऑनलाईनचे लांडगे तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येकाने आता याच्यावरती विचार केला पाहिजे. डिस्काउंट असो किंवा ऑनलाईन असो, याला जर तोड द्यायची असेल तर तुम्हाला स्मार्ट झालं पाहिजे, तुम्हाला पुढे गेलं पाहिजे, तुमच्या फार्मसी स्मार्ट केल्या पाहिजेत, तुम्ही डिजिटल झालं पाहिजे आणि त्याशिवाय याच्यात पर्याय नाही. आणि आजचा हा व्हिडिओ मी संपवतो. आपल्याला सगळ्यांना आता इथून पुढे आपण औषधवाल्याचा औषधनामा या माध्यमातून बोलत राहणार आहोत. धन्यवाद.